नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नगर परिषद भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती येत आहे। आरटीआय मधून मिळालेल्या माहितीनुसार आता नगर परिषदेची काही पद आपल्याला एमपीएससी कडे जाताना दिसू शकतात। मग याच्यात कोणती पद आहेत की जे एमपीएससी मार्फत जातील आणि आकृतीबंधानुसार मंजूर पदे किती आहेत, मग जी एमपीएससी कडे जातील त्यांची जाहिरात कधी आहे, त्यासोबतच गट क आणि गट ड ची भरती होणार होती त्याचं नेमकं काय अपडेट आहे, ती परीक्षा कोण घेणार आहे, ते पद कोणाकडे जाणार आहेत, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, तुम्हाला माहितीच आहे की राज्य शासनाने 18 जुलै 2024 रोजी एक जीआर काढला होता। त्या जीआर नुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रीत आणि गट क वाहन चालक वगळून ही संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा हा जीआर होता। याच्यामध्ये गट ब आणि गट क, गट अ ऑलरेडी एमपीएससी कडेच आहे। याच्यामध्ये पण गट ड चा उल्लेख नव्हता मित्रांनो, कारण की गट ड ची पदं आता ही बाह्य संस्थेकडून भरण्यात येतात। नगर परिषदेची गट ड ची पदे तर ती एमपीएससी कडे तर जाणारच नाही हे आपल्याला कळालेलं आहे। आता इथे यांनी गट ब राजपत्रित गट ब राजपत्रित आणि गट अ ही दोन्ही पद ऑलरेडी एमपीएससी कडे आहेत। आता गट ब राजपत्रित गट क आपल्याला येणाऱ्या कालावधीत एमपीएससी कडे दिसू शकतात असं त्यांनी त्यांच्या जीआर मध्ये जे आहे तर ते सांगितलेलं होतं। याच्यामध्ये त्यांनी असं सांगण्यात आलेलं होतं की ऑलरेडी आमचा 31 डिसेंबर पर्यंतचा करार आहे, 31 डिसेंबर 2025 चा, आणि त्या अंतर्गत जे आहे तर ते आम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या काही भरती होतील तर त्या टीसीएस आयबीपीएस मार्फतच कराव्या लागतील। त्याच्यानंतर येणाऱ्या भरती ज्या आहेत तर ते आम्ही एमपीएससी मार्फत इथं करू शकतो। याच्यामध्ये जे काही पद आहेत तर प्रथम टप्प्यात काही पद जे आहेत तर ते आणण्यासंबंधीचा प्रस्ताव याच्यासाठी समिती जी आहेत तर ती स्थापन देखील करण्याचं आयोगाने जे आहेत तर ते सरकारने सांगितलेलं होतं। आता याच्यामध्ये कोणती पदं असतील कोणती पदं नसतील तर ते संबंधित विभाग जे आहेत तर ते सांगतील। तर अशा पद्धतीने हे आपल्याला इथं दिसतं। ओके, आता पुढचं जे आहे तर ते आता जी आपल्याला बातमी जी समोर येते ना मित्रांनो, तर त्याच्यामध्ये काही पद आपल्याला एमपीएससी कडे जाताना जे आहेत तर ते दिसू शकतात। तर त्याच्यासाठी बघा, हे नगर परिषद संचालनालय यांच्याकडून आलेलं हे आरटीआय, हा आरटीआय टाकण्यात आला होता। या आरटीआय मध्ये बेसिकली हा प्रश्न होता की 23 जून 2025 पर्यंत मंजूर पद किती आहेत, प्रत्येक पदाची नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या आस्थापनेनुसार जे आहे तर ते सविस्तर तपशील देण्यात यावा। त्यासोबतच जे आहे तर ते कोणत्या परीक्षा या सरळ सेवेमार्फत किती पदं भरायची आहेत आणि 23 जून 2025 रोजी रिक्त आहेत। त्याच्यानंतर एमपीएससी कडे हे कुठली पदं जाणार आहेत, कोणत्या पदांचा प्रस्ताव तुम्ही पाठवणार आहात, अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारण्यात आला होता। आता याच प्रश्नाला अनुसरून जे आहे तर ते आपल्याला इथं उत्तर जे आहे तर ते त्यांच्याकडून पाहायला मिळतं। तर याच्यामध्ये त्यांनी जे आहे बघा, शासकीय कार्यालयातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचं आपल्याला हे उत्तर जे आहे तर ते दिसतं। आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भविष्यात जे आहे तर ते ऑलरेडी 150 दिवसांचा कार्यक्रम दिलेला होता आणि या 150 दिवसांमधला एक महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे पदभरती। पदभरतीसाठी असणारे सेवा प्रवेश नियम आकृतीबंध जे आहे तर ते व्यवस्थित करण्याचं काम जे आहे तर ते चालू होतं। ओके, त्याच्यामध्येच मित्रांनो आता ही पदं जे आहेत तर ते आपल्याला इथं जाताना दिसू शकतात। आता याच्या पूर्ण माहिती दिलेली आहे बघा। आता इथं मेन सुरू होते गट क, नगर परिषद संचालनालय, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी गट अ, गट ब, गट क। इथं काय प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, स्तंभ 5 च्या अनुषंगाने पदे प्रथम टप्प्यात तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेची आवश्यकता आहे किंवा नाही, इथं काय म्हटलेले आहे। आता नगर परिषदेने कशा पद्धतीने हे ठरवले मित्रांनो, नगर परिषदेने काय केलेले की जे राज्यस्तरीय संवर्ग आहे, जो राज्यस्तरीय संवर्ग आहे ज्याच्यासाठी राज्यनिहाय एकच परीक्षा होत असते, असे संवर्ग त्यांनी एमपीएससी कडे पाठवलेले आहेत। एमपीएससी कडे जे आहेत तर ते पाठवलेले आहेत, ही सगळी पदे आपल्याला दिसतात। आता याला सगळ्यात तुम्हाला सोप्या भाषेत जर सांगू, 2023 मध्ये जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये जे जे काही पद होते तर ते जाहिरातीचे पद आता कुठे बघायला मिळतील मित्रांनो, डायरेक्टली आपल्याला एमपीएससी कडे जे आहे तर ते आगामी काळात बघायला मिळणार आहे। हे आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगचं कळालं। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे पद बघा, संगणक इंजिनिअरिंगचे पद जाणार आहेत का एमपीएससी कडे, हो। पुढचं संगणक पाणी पुरवठा स्वच्छता अभियांत्रिकी पद जाणार आहेत का, आहे। लेखा परीक्षक आहे। मेन म्हणजे कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा बघा गट अ, गट ब आणि गट क हे तिन्ही एमपीएससी कडे जाणार आहेत का, तर आहे असा उल्लेख आहे। म्हणजे आगामी काळात हे आपल्याला एमपीएससी मार्फत जे आहे तर ते भरताना दिसतात। अग्निशमन आहे, स्वच्छता निरीक्षक आहे, तर ही पद सगळे एमपीएससी कडे जाणार आहेत बघा। तरी महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावयाच्या पदांचा प्रस्ताव समन्वय समितीच्या शिफारसीसाठी
कार्यान्वयन पाठवण्यासाठी पुनश्च सादर करण्यात येत आहे. आता ती एक समिती आहे ना मित्रांनो, उच्चस्तरीय समिती मी तुम्हाला दाखवली, तर त्या समितीकडे हा प्रस्ताव जो आहे तर तो पाठवण्यात येईल. मग ती समिती ठरवेल की एमपीएससी कडे आणायची का नाही आणायची. पण शक्यतोवर नगर परिषदेच्या राज्यसेवा संवर्गाची पदं जी आहे ना तर ती एमपीएससी कडे जाण्याची दाट शक्यता आहे, कारण की ती गट ब संवर्गातील एक मोठी पदं जी आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात आणि ही राज्यस्तरीय संवर्गाची पदं आपल्याला असतात. आता मेन आपल्याला पहिला प्रश्न झाला की कोणत्या पदांचा समावेश असणार आहे. पुढचं काय, आकृतीबंधानुसार मंजूर संख्या. आता तिथं पण दिलेले, पण मी हे व्यवस्थित पद्धतीने तुमच्यासाठी करून दिले, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. महाराष्ट्र नगर परिषद सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी श्रेणी अ ब क 91 481 383 ही कोणती पद आहेत मित्रांनो, मंजूर पद आहेत, म्हणजे एवढी सँक्शन स्ट्रेंथ आहे. आता याच्यापैकी वॅकन्सी किती ते आपल्याला आकडे आल्यावरच कळेल. इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी श्रेणी अ ब क 15 30 166 किती झाले 211. पुढचं आहे संगणक वाल्यांसाठी 15 16 216 किती झाले 247 पद संगणक वाल्यांसाठी. पुन्हा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा 15 75 274 किती झाले 364 पदे. त्याच्यानंतर लेखापाल व लेखा परीक्षक 60 160 674 किती झाले 894 पद ही कशाची, लेखा परीक्षक सेवेची. त्याच्यानंतर कर निर्धारण अ ब क 180 720 1172 किती पद झाले 2072 एवढी पद कर आणि निर्धारण यांची मंजूर केलेली आहेत. अग्निशमन सेवेमध्ये अ ब क 15 90 366 किती झाले 471. स्वच्छता निरीक्षकची 15 62 550 किती झाले 627 एवढी पद ही काय आहेत मित्रांनो, आकृतीबंधानुसार मंजूर पद पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे की गट क आणि गट ड भरतीबाबत अपडेट काय मित्रांनो, 28 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्याकडून आपल्याला हे परिपत्रक दिसतं. याच्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील सरसेवेने भरावायची रिक्त पदे भरण्यासाठी एकत्रितपणे पदभरती कार्यक्रम राबवण्यासाठी समितीमार्फत कार्यक्रम. आता याच्यामध्ये त्यांनी असं सांगण्यात आलेलं होतं की जी गट क आणि गट ड ची पद आहे ना मित्रांनो तर ती टीसीएस किंवा आयबीपीएस या कंपन्यांकडून जी आहे तर ती भरती करण्यात येतील. आपल्याला काय कळालं की जी आधी राज्यसेवा संवर्गात ही पद आहे ती कुठे गेली, एमपीएससी कडे गेली. उरली गट क आणि गट ड ही कोणाकडे जाणार आहेत मित्रांनो, हे येणाऱ्या कालावधीत टीसीएस आयबीपीएस या दोनच कंपन्यांपैकी जाणार आहेत. म्हणजे गट क गट ड भरती ही कोण घेणार आहे, आयदर टीसीएस आयदर आयबीपीएस. त्याच्यानंतर एमपीएससी कोणती परीक्षा घेणार आहे, याच्यामधील जे राज्यस्तरीय राज्यसेवाचे संवर्ग होते तर ती परीक्षा आता एमपीएससी कडे जी आहे तर ती जाणार आहे. हे आपल्याला इथं सगळ्या काही गोष्टी दिसतात. आता जाहिरात कधी येणार, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट मित्रांनो, गट क आणि गट ड याच्या जाहिराती येणाऱ्या कालावधीत लवकर अपेक्षित आहेत, हे लवकर येतील. ही जी एमपीएससी कडे जाणार आहे ना मित्रांनो याला थोडा कालावधी लागेल. का लागेल, कारण की आता याच्या मान्यतेसाठी समितीकडे पाठवण्यात आलेले, ही समिती पुन्हा एमपीएससी कडे हा प्रस्ताव पाठवून एमपीएससी कडून मंजूर करून घेईल. आता हे काय झालं, एमपीएससी कडे हे परीक्षा गेले. त्याच्यानंतर आता हे जे भरायचे असतील तर याला काय करावं लागेल, बिंदू नामावली जे असेल त्यांची ते पाहतील, आकृतीबंधता तयार आहे, बिंदू नामावली आहे, वित्त विभागाची मान्यता आहे आणि एमपीएससी कडे काय पाठवेल, सामान्य प्रशासन विभाग मागणी पत्र पाठवेल, मागणी पत्राचं परिपत्रक पाठवेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला जाहिराती बघायला मिळतील की ही जी जाहिरात आहे ना तर याला थोडा उशीर लागेल मित्रांनो, पण येणाऱ्या कालावधीत गट क आणि गट ड ची भरती मात्र जी आहे तर ती लवकरच येणार आहे. आणि याचा पॅटर्न पण त्यांनी ऑलरेडी डिसाइड आहे मित्रांनो, याच्या सगळ्या काही गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत. याच्या गट क आणि गट ड मध्ये 4 विषय असतील बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिकचा असते. आणि या 4च विषयांवर आधारित मित्रांनो टीसीएस आयबीपीएस ही परीक्षा घेणार आहे. तर त्याच्यासाठीच आपली सर्वसमावेशक लाईव्ह स्वरूपाची बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे. जे कोणी गट क आणि गट ड साठी तयारी करत असेल तर ते या बॅचच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ती करू शकता. आणि नगर परिषदे संदर्भात आगामी काळात जर काही अपडेट आली तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.